विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक 11 येथे येऊन धडकल्यानंतर काल सायंकाळी जागमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान ठिकठिकाणी महिला वर्गाने केळकर यांचं औक्षण केलं, तर ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकर यांची भेट घेत तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला। यावेळी आपला माणूस, हक्काचा माणूस, जय जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला। जागमाता मंदिर कोलबाड येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचा शुभारंभ हा कोलबाड जागमाता मंदिरातील देवीच्या दर्शनाने झाला। या फेरीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सामील झाले होते। संजय केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नारायण पवार, नंदा पाटील, दीपा गावंड, आरपीआयचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस सचिन पाटील, प्रशांत गावंड, दीपक जाधव, सचिन भोसले, महेश कदम, बाबू राऊळ, युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, अमित जयस्वाल, शिवसेना उपशहर प्रमुख सौ दाते, समीरा भारती, दिलीप कंकाळे, मिलिंद साठम, शैलेश रेवाळे, भाविका चोणकर, हर्षला रेवाळे आणि शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणुका सुरू आहेत। ठाणे शहरातील प्रत्येक उमेदवारांचे प्रचार करण्याचे स्वरूप हे वेगळे असल्याचंही पाहायला मिळते। मिरवणुकीत गर्दी दिसण्यासाठी काही उमेदवारांकडून दिवसाच्या मोबदल्यावर रिक्षा चालकांना बोलावून मिरवणुकीत सहभागी केलं जात आहे, तर काही उमेदवारांकडून रिक्षामध्ये ध्वनिक्षेपक तसंच उमेदवाराच्या छायाचित्राचे फलक लावून ती रिक्षा मतदारसंघात फिरवली जाते। या प्रचार आणि मिरवणुकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन आल्याचं दिसत आहे। सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मतदारसंघात सकाळी मिरवणूक तर संध्याकाळी सभा असं सध्या उमेदवारांचं वेळापत्रक ठरलेलं आहे। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू असल्याचं दिसून येते, परंतु इतक्या कमी वेळात प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही। यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जाते। ठाणे शहरात ओळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर आणि कळवा मुंब्रा असे विधानसभा मतदारसंघ आहेत। शहरात या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार मिरवणुका, मेळावे आणि सभा आयोजित केल्या जात आहेत। या मिरवणुकांमध्ये गर्दी दिसावी तसंच मिरवणुकीत कार्यकर्त्यांना पायी चालण्याचा त्रास होऊ नये यासाठी रिक्षा चालकांना सहभागी करून घेतलं जात आहे। या रिक्षांना पक्षाचा झेंडा लावून या रिक्षा मिरवणुकीत फिरवल्या जातात। यासाठी रिक्षा चालकांचा दररोजचा मोबदला दिला जातोय। प्रत्येक रिक्षा चालकाला 500 ते 1000 रुपये दिले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर काही उमेदवारांनी भाडेतत्वावर काही रिक्षा चालकांना घेतलं असून त्यांच्या रिक्षाला स्वतःचं छायाचित्र, उमेदवाराचं नाव, पक्ष आणि उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचं आवाहन करणारे ध्वनिक्षेपक रिक्षामध्ये लावले जात आहेत। या रिक्षा उमेदवारांच्या मतदारसंघात फिरवल्या जात आहेत। यासाठी रिक्षा चालकाला दिवसाचे 300 ते 500 रुपये दिले जात आहेत। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून रिक्षा चालकांना दररोजच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचंही दिसून येतं। येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणं सोयीचं व्हावं, किंबहुना आपलं मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती QR कोडच्या माध्यमातून मिळणार आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे। मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचणं शक्य व्हावं यासाठी ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे। यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी असलेला QR कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील। त्यानंतर मतदारांनी मतदान स्लिपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे, किती अंतरावर आहे, तसंच मतदान केंद्राकडे कसे जायचं याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे। त्यामुळे नागरिकांना आता मतदान केंद्रांवर सहजरित्या पोहोचता येणार आहे।
ठाणे शहरात दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांदरम्यान ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांनी 8,82,720 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसंच एकूण 73,05,450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. शहरात वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागल्यात. अरुंद रस्ते, बाजारपेठ, रस्त्यांची कामं यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाण्यातील महामार्गांवर दुचाकी तसंच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्यानं वाहतूक नियमांच्या उल्लंघनात देखील वाढ झाली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीनं दैनंदिनरित्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते. यामध्ये शिरस्त्राणाशिवाय वाहन चालवणं, सिग्नल ओलांडणं, बेकायदेशीर वाहनं उभी करणं, विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं, मद्यपान करून प्राशन करून वाहन चालवणं, अति भरधाव वेग, मोबाईलवर बोलत वाहन चालवणं, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं अशा विविध वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 8,82,720 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरण राबवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जिल्ह्यानं मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलाय. या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना शपथ दिली. ठाणेचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या सामूहिक शपथ उपक्रमाचं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये उपायुक्त अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदीही उपस्थित होते. त्याचबरोबर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृतीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय तसंच प्रभाग समिती कार्यालय येथे मी मतदान करणारा हा फलक ठेवण्यात आलाय. त्यावर स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदानाबद्दलची ग्वाही द्यावी अशी या फलकामागची संकल्पना आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या फलकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम आदींनीही त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. हा फलक महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर दर्शनी भागात ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी सही करावी असं आवाहन महापालिकेनं केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं. त्याचबरोबर निवडणुकीच्या कामावर तैनात असलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पोस्टल मतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचं कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीनं केला आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असं आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी यावेळी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते। यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, प्रवक्ते सुजय पत्की, प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे, माजी नगरसेविका किरण मणेरा, जयेंद्र कोळी, विलास साठे आदींसह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते। मोहोळ यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील 25 कलमी विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं नमूद केलं। केंद्रात मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांमुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे, किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त झाले। तसंच 2047च्या विकसित भारताचा पाया याच 10 वर्षात रचला गेला, तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचं आवाहन मोहोळ यांनी केलं। महायुती सरकारनं महिला शक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना राबवल्यात। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले म्हणून तिजोरीत पैसे नाहीत, अशी टीका काँग्रेस आघाडीतील विरोधकांनी केली होती। तर महायुती सरकारने ही योजना यशस्वीपणे राबवून पुन्हा सरकार आल्यावर महिन्याला 2100 रुपये देण्याचं निश्चित केले। हेच विरोधक आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली। महायुतीचं सरकार निर्णय घेणारं सरकार आहे, यासाठी महायुतीचं सरकार हवं याकरिता येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीमुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानं ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत। कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यामध्ये मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो, इथल्या विकास कामांसाठीही 5000 कोटींचा निधी आणला। महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना 1500 वरून 2100 रुपये देणार आहोत। लाडक्या बहिणींच्या सुरक्षतेसाठी पोलीस दलात 25000 महिला पोलिसांची भरती केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 15000 देणार। गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार। ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1500 वरून 2100 करणार। जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार। 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 प्रशिक्षण भत्ता देणार। 25,000 गावात पाणंद रस्ते करणार। आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना महिना 15,000 मानधन। शेतकऱ्यांच्या वीज बिलात 30% सवलत। सरकार स्थापनेनंतरच्या 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2028 जाहीर करणार। टोरंट बंद करणार। हे महायुतीचं सरकार निर्णय घेणारं सरकार आहे। ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे। या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे यांनी प्रेम केलं। इथे युतीचे मतदार राहतात। नजीब हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे। ठाणे महापालिका त्यानं गाजवली आहे। आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत पाठवायचं आहे। त्यामुळे येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीमुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं।